वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अपेक्षा। तर आजचा ब्लॉग आहे श्रावणी सोमवार। आज आहे श्रावणी सोमवारातला फर्स्ट सोमवार। सो आमच्याकडे थोडं पूजा वगैरे असते, तर थोडं मी रेकॉर्डिंग वगैरे करेल, म्हणजे क्लिप वगैरे दाखवेन की मी रांगोळी वगैरे कशी काढते त्या रिलेटेड, आणि थोडं आमच्याकडे पूजा वगैरे असेल, थोडं पाहुण्यांची थोडी गडबड वगैरे असते। ओके, सो लाईट्स कमी पडते, ठीक आहे। आणि मग त्याच्यामध्ये मग थोडे आमचे भजन वगैरे असते श्रावणी सोमवारामध्ये। मी ॲक्च्युली फर्स्ट किंवा सेकंड श्रावणी सोमवारचा फर्स्ट सोमवार पकडतो। आणि ॲक्च्युली जरा थोडंसं बॅकग्राऊंडला आवाज येतो आहे, गाणं लावलं आहे देवाचा, सो थोडंसं चालू असतं श्रावणी सोमवाराचं। कसं की आम्ही शंकराचं खूप करतो, त्यामुळे आमची श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला खूप मोठा कार्यक्रम असतो। त्यामुळे सगळे फॅमिलीज येतात, फॅमिली आमचे येतात, आणि मग जे कझन्स किंवा सिबलिंग्स सगळे आहेत। आमची अशी जरी अर्थ एक आहे तो तर सकाळपासून आमच्याकडेच असते। काय असतं, स्कूल असतं, तर मग स्कूल असतं, तर सकाळी गेला आहे, मगाशी आला होता, बट तो मी रेकॉर्ड नाही करू शकतो, खूप गाडी गडबड होती। सकाळीच 5 वाजता उठलो आहे मी, 2 वाजता झोपलो, त्यामुळे थोडं टेन्शन, ते सगळ्यात लवकर वगैरे कसं उठू, त्यामुळे मॅनेज करायला नाही भेटलं मला। बघू, जेवढं होईल तेवढे रेकॉर्ड करणार आहे, आणि मग थोडे क्लिप्स टाकते। सगळं प्रॉपर असं मेन्शन नाही करणार आहे सगळ्या गोष्टी, जेवढं जमेल तेवढं, कारण का खूप पाहुण्यांची गडबड वगैरे असेल, त्यामुळे सगळं प्रॉपर करायला नाही जमणार। ओके। कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, रविंदु दावानल पूर्ण भाळी, स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी, ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, जटा विभूती उटी चंदनाची, कपाल माला प्रीत गौतमीची, पंचानना विश्वनी, तांदळाचं पीठ, अजून हळद मसाला, गरम मसाला आणि तीळ आणि मीठ। असे दुसऱ्या पण पाण्याची असतात ना, वडे बनवतात, ते कोणती पानं? आळूची पानं, ती पण असे अशीच बनवतात, त्याच्यावर एकावर एक नाही ठेवत, एकावर ठेवतात त्याच्यावर, पण असेच बनवतात ते पण खूप छान लागतात। असं रोल करत ठेवायचे। ठेवायचं टोपामध्ये, आणि याच्यावरती ठेवायचं, मग ते शेडने थोडं वेपरने थोडं ते शिजतं असं। किंवा कसं मम्मी सांगितलं होतं की आमच्याकडे छान असं बिरडा वगैरे येतं, बनवतो आम्ही, तर आज आमच्याकडे बिरडा आहे। तर माझी 2 आजी आहेत, मम्मीची आजी आणि माझी आहे, तर मग ते लोक बिरडा काढतायत, म्हणजे त्यासाठी, म्हणजे त्याचे दाणे कवर असताना ते बिरडा काढतायत, तर आपण थोडं बघूयात ते काय लोक करतात। ते आमचं बिरडा बनवणार आहोत, त्यासाठी हे दोघे पण बिरडा काढतायत। दोघींची तर
पण शूटिंग करून घेतली. छानपैकी ते दोघी पण बिरडा काढत होत्या. आता बघत आपल्याला जे बनवलं ठेवलं होतं मम्मी ते झालं का? मम्मी झालं आहे बनवलं होतंच ते. म्हणजे जेवण बनवायचं म्हणून काकी येतात दरवर्षी. त्यानंतर ते बिरडा बनवतात आणि वाटाण्याची भाजी बनवतात. कुकरला वाटाण्याची भाजी लावले आणि बिरडा बनवतात. तर मग असं छान असं घमघमीत वास सुटला आहे की असं जेवायची इच्छा होते. म्हणजे माझा उपवास असल्यामुळे मी नाही जेवू शकत, तर मी रात्री जेवण उपवास सोडणार आहे. एवढा छान वास येतोय. वाव, बिरडाची भाजी. आमच्या काकी बोला, बिरडाची भाजी बनवत आहे. बिरडाची भाजी बनवत होते. वाटाणा त्याच्यामध्ये वाटाणे आहेत. बघा कसा बिरडा झाला आहे. वा वा, श्रावणी सोमवार स्पेशल. कोथिंबीर कधी टाकणार? बिरडा शिजल्यानंतर. अच्छा अच्छा. आता उघड नाही बाई, आता सांगू आजीच्या मम्मीला काय सांगतो. आता याच्यावर कोथिंबीर टाका. कुकरवर नाही, कारण सांगते त्याच्यात असं हातात घ्यायला सांग. उघडायचं आहे ना आता. बिरड्यावर उघडा घ्या आजीच्या मम्मी. नको